किंवा काही लेखांमधनं आणि त्यांच्यासारख्या जगणाऱ्या काही लोकांच्या भेटीतनं साधेपणाचा थोडा अनुभव आला आणि त्याचं महत्त्व काय आहे ते पटलं. आणि थोडंसं 2-3 प्रयोग मी माझ्यावर सुरुवात केले आणि ते काय केले ते थोडं सांगतो आणि मग कामाच्याबद्दल 1-2च मिनिटं. सगळ्यात पहिले हे सगळं मी आगंतुक आहे, तसा ऐकायला आलोय आणि बोलतोय म्हणून सांगतो. पण तरी म्हणजे मी 3 गोष्टी पाळल्या की ज्या आता गेले 2 वर्ष पाळतोय आणि त्याच्यातनं काही अपाय नाही हे मलाही कळलं आणि त्याचं माझं आयुष्यावर काही परिणाम होत नाही हेही कळलं. एक म्हणजे मी बाहेर चहा पिताना कुठल्याही कागदी ग्लासमधनं चहा पित नाही. त्याच्यामुळे नसेल तर नाही म्हणतो. त्याच्यामुळे कुठे बोलायला गेलो आणि त्यांनी अशाच कागदीतनं दिला तर त्यांची खूप धावपळ होते. अरे आता बोलायला आलेल्या माणसाला मी चहा नाही द्यायचा आणि ते तर सांगितलं त्यांनी की नाही देणार. तर मी थोडंसं आधी आता सांगायला सुरुवात केली की मी अशा ठिकाणी येत नाही की जिथे चहा कागदी कपातनं दिला जातो की ज्याच्यातनं कचरा तयार होतो. तर त्यामुळे आपोआप दोन्ही गोष्टी झाल्या. आणि दुसरा एक भाग मी सुरुवात केली ती म्हणजे 2 वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसापासून दंतमंजन वापरायला सुरुवात केली. पेस्ट वापरणं सोडलं. 2 उपयोग झाले. एक तर जसं डॉक्टर मोदी सांगतात तसं पाण्याचं प्रदूषण माझ्याकडनं थोडंसं कमी झालं. आणि साधेपणा म्हणजे कसा होऊ शकतो तर मला आता ब्रँड लागत नाही, कुठलंही दंतमंजन चालतं. त्याच्यामुळे हे मला माझ्या दातांवर काही फार परिणाम झालेला नाही. आणि तिसरा मुद्दा म्हणजे आवश्यक तेवढा साबण लावणं हाही एक भाग सुरुवात केली. परिणाम किती होत आहेत, काय त्याचा उपयोग होईल हे नक्की बघता येईल. पण माझ्याकडनं प्रदूषण कमी होईल हा प्रयत्न करतो. आता हे सगळं का झालं तर PhD करत असताना लक्षात असं आलं की माझ्या गोष्टीचा उपयोग कुठेतरी लोकांना व्हायला पाहिजे. म्हणून कचरा व्यवस्थापनात काम चालू केलं. पूर्ण इकोव्हिजन फाउंडेशनचं काम कचरा व्यवस्थापनात आहे. आणि हे सगळं करताना अनेक वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे आम्ही कपडे गोळा करतो तर लोक कपडे असे घेतात आणि आम्हाला देतात की ज्याचं लेबलही काढलेलं नाही. आता हे का तर कुठून तरी मागवलेलं असतं. ऑनलाईन मागवायचं चांगलं दिसतं म्हणून, माझ्या फिट बसत नाही आणि मग ते कुठेतरी द्यायचं. हे मग त्याचा उपयोग काय करायचा हेही माहीत नसतं. आणि मग कुठेतरी आम्ही ड्राईव्ह लावतो मग त्याला देऊन टाकायचं. आपल्या गोष्टीचा उपयोग कोणतरी चांगला करू शकेल, त्याचा पुढे काहीतरी होईल, कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही काहीतरी चांगला उपयोग करू म्हणून देत असतील. पण तरी नवीन असलेल्या वस्तू जशा तर तशा देणं आणि त्याच्याने किती त्याचा निसर्गाला आणि या सगळ्याला तोटा होतो हे सगळं बघणं. त्यामुळे तसंच प्लॅस्टिक, ई वेस्ट, इतर कचरा या सगळ्यांमध्ये काम चालतं. मला थोडंसं ह्या सगळ्या एकूण साधं राहण्यांच्याकडे जाण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे, मला थोडं असं वाटतं की साधं राहण्यामुळे आपल्या जीवनातली क्लिष्टता कमी होते. क्लिष्टता कमी झाली की जीवन सोपं होतं आणि सोपं झालं की आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडे आपल्या आजूबाजूला काय आहे आणि त्याचा उपयोग आपण काय करू शकतो. अन्यथा आपण ती सगळी क्लिष्टता सोबत घेऊन जाण्यासाठी एवढं व्यस्त असतो की मी सकाळी 6 वाजून रात्री 10 वाजेपर्यंत मी ते मला हे जपायचंय, मला हे करायचंय, मग मला मालिका बघायची आहे, मला कुठेतरी मेलला रिप्लाय द्यायचा आहे, हे सगळं करायला लागतं. पण किती सोयीने करायचं आणि किती साधेपणाने करायचं याच्यावर थोडासा विचार करायला म्हणजे मी आत्ता गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 5-6 अशा व्यक्तींना भेटलो की जे ह्या फिलॉसॉफीने जगतात आणि थोडं साधं राहायला शिकायला लागलं की आपल्याला स्लो जगता येतं. आजकाल आपण सगळे जे सगळेच जण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत जे पळतोय, का पळतोय तर त्याचं कारण खरं म्हणजे आपल्याला थोडंसं कळत नाही. पण ह्याचं कुठेतरी आपल्याला हेमाताईंच्या त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन थोड्याशा या गोष्टी करता येऊ शकतात असं मी नेहमी बघत असतो. आणि मग त्यातनंच या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. त्यामुळे सरांनी सांगितलं म्हणून मी जरा पूर्णांचा उल्लेख केला. आपण आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये बघू शकता की काय आहे आणि आपण मदतही करू शकता, काही नवीन गोष्टी सुचवू शकता. कपड्यांचा पुनर्वापर, ई वेस्ट, प्लास्टिक याबद्दलचं गोष्ट, कंपोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा सगळ्या विषयात पूर्णांचं काम चालतं. बाकी सर, पंडित सर याच्यावर अजून जास्त आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद.
चला आपण आजचा कार्यक्रम संपूया. एकच फक्त की काल बऱ्याच जणांनी म्हणजे मंदार दातारांनी अनेक पुस्तकांचा उल्लेख केला, आणखी ती बाहेर नाही आहेत असं आपल्याला हे आलं. तर मी आज परत शोध घेतला तर ती सगळी पुस्तकं जी इथे नाही आहेत तर ती आउट ऑफ प्रिंट आहेत. त्यामुळे ती पुस्तकं आता कोणालाही मिळणं शक्य नाही. तर कोणाकडे जर असतील तर त्याच्या झेरॉक्स करून घ्या. म्हणजे मी खूप शोध घेतला तर ती काही पुस्तकं मिळालेली नाहीत. तर त्यामुळे आता ही जी आहेत एवढीच पुस्तकं आपली आहेत त्याची.